मित्रांनो, मी रघुनाथ लोकेगावकर, अनिल पवार व गणेश कोळी पुन्हा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहोत. आता आपण जयविलास पॅलेस आणि गौस बाबा आणि तानसेन ह्या दोघांची समाधी पाहायला चाललो आहोत. जयविलास पॅलेसला एंट्री ही 300 रुपयाची असल्याकारणाने अतिशय पिळवणूक वाटते. म्हणजे जस्टिफाईड होत नाही आहे 300 रुपये, आणि त्यामुळे तुम्ही सहसा तिकडे त्याच्या बाहेरूनच दर्शन घेऊन परत निघू शकता. आतमध्ये पाहण्यासारखं असं विशेष असं काही नाही, परंतु ह्या 300 रुपया एंट्री असल्याकारणाने हे अन्यायकारक वाटते. उलटस्पर्धी आता आपण गौस बाबा आणि तानसेन ह्यांची आपण समाधी पाहण्यास चाललो आहोत. हे अतिशय सुंदर असे लोकेशन आहे, व्यवस्थित असं मेंटेन केलेलं आहे, विस्तीर्ण असं आहे. ह्या दोन्ही समाध्यांकरता एक 5-6 एकराची जागा स्पेअर केलेली दिसते. आणि आपण आता जी एंट्री घेत आहोत ही एक्झॅक्टली गौस बाबाची समाधी आहे, त्याच्या बॅक साईडने आपण एंट्री करत आहोत. गौस बाबा म्हणजे हे धर्मगुरू औरंगजेबाच्या राज्यात होते, आणि त्यांची जी समाधी बांधलेली आहे त्या समाधीच्याच बाजूला तानसेननी आपली समाधी बांधावी असं बादशहाला त्यावेळी रिक्वेस्ट केलेली होती. आणि त्याप्रमाणे त्याच बाजूला तानसेनांची पण समाधी बांधलेली आहे. आणि समाधी किंवा आपण मकबरा म्हणू शकतो, त्यांच्या भाषेत मकबरा बांधलेला आहे. आणि ही अतिशय सुंदर अशी गौसबाबाची भव्य दिव्य अशी एक कमीत कमी 100 मीटर बाय 100 मीटरची ही समाधी असून आपण एक्झॅक्टली ह्या समाधीच्या बॅकसाईडने आपण आता एंट्री घेत आहोत. आणि आपण ह्या पूर्ण इमारतीला वळसा घालून आतमध्ये जायचे आहे. अतिशय सुरेख असं नक्षीकाम, कुठेही तोडफोड नाही, व्यवस्थित असं तुटफूट नाही. पूर्ण अख्खीच्या अख्खी इमारत व्यवस्थितपणे उभी आहे. आणि ह्याचं तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला असं कुठेही एखादा छोटासा कपच्यासुद्धा उडालेला दिसणार नाही. आणि अशी सुंदर अशी अख्खीच्या अख्खी वास्तू आपण आता पाहत आहोत. ह्या जाळ्या प्रत्येक चौकोनामध्ये वेगवेगळी डिझाईन बनवलेल्या ह्या जाळ्या ह्या सगळ्या मार्बलमध्ये आहेत. कोणती युनिक डिझाईन आहे प्रत्येक चौकोनामध्ये, कोणती सिमेट्रिकल जाळी त्यांनी ठेवलेली नाही. इतका विशेष लक्ष देऊन ही समाधी बांधण्यात आली आहे त्यावेळेला. आणि आता आपण जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त वळसा आपण या इमारतीला घातला आहे. अजून एक वळसा घेतला की आपण बहुतेक करून त्या समाधीच्या फ्रंटला आपण जाऊन पोचू. आणि ती समाधी आपण आतून कशी आहे ते आपण पाहू शकतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहिती नाही, परंतु नसेल तर आपण तिथूनच बाहेरून आपण त्याचं दृश्य टिपून पुढच्या तानसेनच्या समाधीजवळ जाऊ शकतो. तुम्ही पाहत आहात हा विस्तीर्ण असा एरिया ह्या दोन समाध्यांना लाभलेला आहे. एवढी मोठी जागा आज देखील स्पेअर करण्यात आली आहे या ह्याच्या नुसत्या मकबऱ्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकाल इथे विशेष अशी गर्दी नाही आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे आणि दुपारची वेळ आहे, त्यामुळे इथे कोणी 12-1 वाजले असल्याकारणाने इथे जास्त गर्दी नाही आहे. आता आपण आतमध्ये जाऊन त्याचं दर्शन घेऊया. बहुतेक करून आतमध्ये हे अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे समोर जे दिसते बाजूलाच असले बैठी छोटीशी पण व्यवस्थित अशी बांधलेली ही तानसेनची समाधी आहे. तानसेनची समाधी पाहण्यासाठी तानसेन इथेच रियाज करायचे, त्यामुळे इथे
हे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवत नाही, ती बाहेरूनच तुम्हाला त्याचं दर्शन देतो. साधारण आपण ही समाजात इथेच पाहून आता आपण परतीच्या वाटेला लागूया. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की हा जो विस्तीर्ण एरिया ह्याला जो ठेवलेला आहे, यामध्ये वर्षाला एक सुंदर असा संगीताचा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि हा शासनातर्फे आखण्यात येतो. 3 दिवस 2 दिवस इथे हा कार्यक्रम असतो आणि मोठे मोठे गायक कलावंत इथे बोलवून त्यांची कला सादर करून घेत असतात. आणि उरलेला तिसरा दिवस हा जिथे इथून तानसेनचं घर 30 किलोमीटर आहे, तिथे तिसरा दिवसाची समाप्ती करतात त्या कार्यक्रमाची आणि तिथेसुद्धा तो कार्यक्रम सादर करून त्याचा समाप्ती होते त्या उत्सवाची. आणि असा हा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी एक ठराविक तारखेला, म्हणजे हिवाळ्याची कुठली तरी तारीख असते, त्या दरम्यान हा कार्यक्रम इथे आखलेला असतो. आणि खूप लोक इथे पूर्ण ह्या ग्राउंडमध्ये त्या कार्यक्रमाचा उपभोग घेण्यासाठी आलेले असतात. साधारण हे नोव्हेंबरच्या दरम्यान मी चौकशी केली असं इथे चौकशीला पण कोण वॉचमन सोडलं तर कोणी इथे असा स्टाफ नाही आहे. त्यामुळे त्याच्याशीच काय ते विचारपूस करून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. त्याच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या कोणत्या तरी तारखेमध्ये हे 3 दिवस निवडले जातात. आणि इथे तसंच आता आपण हे जे पाहत आहोत हे जयविलास पॅलेसमधली काही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. हे जयविलास पॅलेस अतिशय मोठं विस्तीर्ण, कमीत कमी 150-200 खोल्यांचं हा पॅलेस असावा. हा त्यांचा डायनिंग हॉल आहे. हे इथे भारतीय बैठकीने जमिनीवर पाटावर बसून जेवणाचं हे होतं. आणि हा मोठा दिवाणखाना आहे. अतिशय याचं झुंबर कमीत कमी 8-10-12 फुटाचं रुंद आणि तेवढंच फुटाचं लांब असं आहे. आणि हा बाहेरून त्याचा एकंदरीत विस्तीर्ण एरिया आपण पाहत आहोत. ही लॉबी आणि हे प्रांगण आपण पाहत आहोत. धन्यवाद.